चला मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणी. तर खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो. बघा, आज आपण ही साधी सोपी आणि फ्रेश अशी मच्छी आपण तळणार आहोत. तर ही कशी तळतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. खरपूस अशी मस्त कुरकुरीत अशी मच्छी आपण आज तळणार आहोत. तर हे बघा, ही ताजी आणि फ्रेश मच्छी आणलेली आहे. हे बघा, छान अशी मच्छी घेतलेली आहे, आपण बाजारातून आणली आहे. हे बघा, आता ह्या मच्छीसाठी लागणारं काय काय साहित्य लागतं मैत्रिणी मी ते तुम्हाला दाखवत आहे. आता ही मच्छी बघितली, हिला मी फ्रेश अशी मच्छी आहे, हिला कापणार, हिच्या पोटामधली घाण काढणार आणि नंतर मग ही कशी तळता ही मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा मैत्रिणींनो, त्याच्यासाठी लागणारं साहित्य, याच्यात आपण रवा घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे आणि तिखट. आता हे तिखट लाल आहे, हळद आहे आणि मीठ आहे, हा रवा आहे. आता ह्या रव्यामध्ये आपण हा रवा थोडा भाजून घेतलेला आहे. हे सर्व असं कालवून घेणार आहे मच्छीला लावण्यासाठी. आता हे सगळं रव्याला असं मिळून गेलेलं आहे, मीठ, हळद आणि तिखट आणि रवा आहे. याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ आपण टाकलेलं आहे. तर आता हे बघा एकत्र करून असं ठेवलेलं आहे. आता आपण मच्छी आपण साफ करून घेणार आहोत आणि तळते कशी मी ते तुम्हाला दाखवणार आहे. ह्या रव्याला लावून आपण मच्छी तळणार आहोत. तर चला आपण मच्छी आता धुवून घेऊया, साफ करूया. हे बघा मैत्रिणी, आपण अशी छान अशी मच्छी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हे बघा, याच्या खाली स्वच्छ अशी सुंदर अशी चांगली घाण काढली तिची. छान अशी मच्छी आपण धुवून घेतलेली आहे. असे स्वच्छ असे मच्छी आपण धुवून घेतलेले आहे. आता ही मच्छी आपली स्वच्छ अशी धुवून झालेली आहे. आता ह्या मच्छीला आपण मस्तपैकी ह्या पिठामध्ये जे आपण ही लाल तिखट, हळद आणि मीठ टाकलेले आहे त्याच्यामध्ये मच्छी अशी मस्तपैकी आता आपण हे करून घेणार आहे. मच्छीला पूर्ण ते पीठ लावून घेणार आहोत. याच्यात थोडंसं बेसन पीठ बी टाकलेलं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण असं इकडं लावून घ्यायचं. असं चांगलं असं हे सगळीकडं मच्छीला रवा आणि ते पीठ सगळं असं दाबून चांगल्या पद्धतीने असं लावून घ्यायचं. म्हणजे काय होतं, रव्यामुळे मच्छी चिटकत नाही, बेसन पिठामुळे याला चिटकल्या जाते आणि छान असे खमंग तळल्या जाते. तर हे बघा, आपण एकाला लावलंय. आता दुसरा बी आपण घेणार आहोत. त्याला याला लावलेला आहे, तर हा आपण असा याच्यात ठेवणार आहोत. आता इकडे बघा, आपलं तेल बी छान असं तापत आहे. मच्छीला आता आपण मस्तपैकी हे लावून घेत आहोत पीठ. असं जेवढं दाबून तुम्ही लावलं तर त्याला चिटकलं जाईल आणि तेवढं असं खमंग असं रव्याचं सेंट बी छान येतो आणि रव्याने मच्छी छान अशी तळल्या जाते. छान कुरकुरीत आणि खरपूस अशी मच्छी तळल्या जाते. तर ह्या पद्धतीने आपण आता मच्छी तळणार आहोत. याला पूर्ण लावून घेणार आहोत. दोन्ही मच्छीला आपण छान असं लावून घेतलेलं आहे. आता ही मच्छी आपण तळणार आहोत. कशी तळताय मी ते तुम्हाला दाखवते. तवा ठेवलेला आहे, तव्यामध्ये आपण तेल त्याच्यावर असं तेल टाकायचं. चमच्याने असं थोडं असं तेल टाकायचं याच्यावर.
हे बघा असं थोडं थोडं असं सर्व मच्छीवर तेल टाकणार आहोत आपण. म्हणजे वरतून बी मच्छी तळल्या जाते, दोन्ही बाजूनी तेल तळल्या जाते आणि मच्छी अशी खमंग आणि खरपूस तळल्या जाते. तर ह्या पद्धतीने आपली मच्छी तळत आहे मैत्रिणींनो. बघा ह्या पद्धतीने आपली मच्छी अशी छान अशी खरपूस अशी तळत आहे. आता काय करायचं, आपण तेल तर हे टाकतोच आहे, पण असं दाबायचं. हे बघा मच्छीमधलं सर्व पाणी कसं बाहेर निघत. हे बघा हे बघा असं दाबायचं. आता ही तर ह्या बाजूने टाकली आपण. तर या अशा पद्धतीने आपण तळायचे आहे. हे बघा या पद्धतीने अशा मस्त खरपूस आणि खमंग मच्छी आपली तळत आहे. तर आता आपण ह्या मच्छी अशा मस्तपैकी खरपूस तळत आहे. आता आपण यांना उलट्या करून घेणार आहे, म्हणजे उलट्या पालट्या. म्हणजे आता एका बाजूने तर तळलेल्या आहे, आता दुसऱ्या बाजूने आपण त्यांना टाकणार आहोत. तर आता ही बघा ह्या बाजूने पूर्ण मच्छी भाजलेली आहे अशी खमंग आणि अशी छान. तर आता ही मच्छी आपण उलटी करणार आहोत. तर मी कशी करायची ते तुम्हाला दाखवत आहे. तर हिला उलटी मारणार आहोत, पण तेल थोडं जास्त आहे, तर मी उलटी करून दाखवते. एका हातात कॅमेरा असल्यामुळे मला ते उलटा नाही करता येतं. थांबा मी तिला उलटी करते एका साईडने. बघा आपली मच्छी खमंग अशी भाजत आहे. आपण उलट्या साईडने केलेले आहे. एकदम मस्तपैकी अशा मच्छी आपल्या तळायचे. तर त्याच्यावरून असं थोडंसं दाबायचं, कारण त्याच्यामधलं जे पाणी असतं ना ते पूर्ण खाली त्याच्यात त्या तेलामध्ये पडून आणि सर्व पाणी त्याच्यातलं जळून जातं आणि मच्छी ही अतिशय खरपूस अशी भाजल्या जाते. तर हे बघा अशी मच्छी छान अशी खरपूस भाजलेली आहे, मस्त तळलेले आहेत. आज आपण मस्त मच्छी खाणार आहोत. तर ह्या पद्धतीने तळा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना बी तळून खायला द्या. पोळीबरोबर खा, डाळ भाताबरोबर खा. या पद्धतीने मस्त खमंग अशी मच्छी तळा. हे बघा मच्छीबरोबर खायला आपण कांदा आणि टमाटे कापून घेतलेले आहे. आता आपली मच्छी खमंग आणि अशी मस्तपैकी तळी आहे, छान अशी कुरकुरीत आणि एकदम मस्तपैकी. तर आता आपण मच्छी काढून घेऊया. चला ह्या पद्धतीने तुम्ही करा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब. हे बघा ह्या पद्धतीने आपण मच्छी तळलेली आहे, छान अशी मस्त तळलेली आहे, खरपूस अशी मस्तपैकी. तर त्याच्याबरोबर बघा खाण्यासाठी आपण काय बनवलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही मच्छी तळा, खा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. खरपूस अशी मच्छी मस्त तळलेली आहे. छान अशी